आणि राजकीय वर्तुळातली ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सर्वात मोठा राजकीय भूकंप. शरद पवार साहेब व अजित पवार साहेब यांची भेट आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण. एकत्र येणार का त्या संदर्भामध्ये ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. राजकीय वर्तुळात हा सर्वात मोठा भूकंप अजित पवार साहेबांनी गाठली. दिल्लीला रवाना, त्या संदर्भात महत्त्वाची बातमी. दिल्लीत पोहोचल्याचं समजतं. दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रातल्या भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना अजित पवारांची गाठीभेटी होतील असं सांगितलं जातं. भलेही अजित पवारांकडनं दावा जरी करत असले हे दिवाळीची भेट आहे, पण कुठे ना कुठेतरी राजकीय दोन नेते ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस राजकीय चर्चा होते. गेल्या काही दिवसापासून अजित पवारांना जो डेंग्यू झाला आहे आणि तो राजकीय डेंग्यू आहे असं जे गॉसिप सुरू आहे, अशा परिस्थितीनंतरनं अजित पवारांची आणि शरद पवारांची भेट होणं, त्यानंतरनं थेट दिल्ली गाठणं अजित पवारांनी, याचा अर्थ पुढे काही ना काहीतरी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तुर्तास तरी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना दिवाळीनिमित्त भेट, तसंच काही कायदेशीर तिथले वकील आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे मिटिंग्स असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. पण कुठे ना कुठेतरी शरद पवारांची भेट ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबाबरोबर झालेली आहे, वारंवार सगळे पवार कुटुंबीय सदस्य सांगतायत की हे कौटुंबिक भेट आहे, पण कधी ना कधीतरी राजकीय हे एकमेकांच्या विरोधातले ज्यावेळेस एकत्रित समोर येतात त्यानंतर काही चर्चा राजकीय होऊ शकते, हे नाकारता येत नाही. अशातच अजित पवारांची दिल्लीची भेट कुठे ना कुठेतरी नवीन राजकीय समीकरण, नवीन राजकीय गॉसिप परत एकदा उदयाला येते का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बिलकुल. सागर, थोडं थांबवतोय, पुन्हा जाऊया पुण्यामध्ये. थेट अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अरुण, आज आपण बघतोय की पवार कुटुंबीय एकत्र पुण्यामध्ये आलं होतं. यावेळेस तुम्ही पूर्ण वार्तांकन केलेलं आहे. पवार कुटुंबियांशी आपली बातचीत झालेली आहे का? त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? नेमकं काका पुतण्यांमध्ये काही संवाद झाला या संदर्भात काही माहिती? पवार कुटुंबियांपैकी शरद पवार स्वतः, त्यानंतर सुप्रिया सुळे, त्यानंतर शरद पवारांच्या ज्येष्ठ भगिनी सरोजिनीताई पाटील, ह्या सगळ्या मीडियाशी बोललेल्या आहेत. त्यांनी दावा केला आहे की हा आमचा कौटुंबिक समारंभ होता, कौटुंबिक कार्यक्रम होता. साधारणपणे दुपारी 12पासून यायला सुरुवात झाली आणि आता 4 वाजलेत, म्हणजे साधारणपणे 3 ते 4 तास हे सगळं कुटुंब, सबंध कुटुंब प्रताप पवारांच्या घरी होतं. विशेष करून याबद्दल आपल्याला उत्सुकता येते, म्हणजे अजित पवार आणि शरद पवार किती काळ या ठिकाणी होते, तर साधारणपणे 15-20 मिनिट नक्की ते या ठिकाणी होते. अर्थात कौटुंबिक कार्यक्रम असला तरी देखील दोघांमध्ये राजकीय काही बोलणं झालंच नसेल का, किंवा झालं असेल तर काय झालं असेल याविषयी देखील अनेक प्रकारचे गोष्टी समोर येऊ शकतात किंवा त्याला वाव आहे. दुसरा जो भाग आहे की राजकारणात कधीही काही घडू शकतं, म्हणजे ज्याचे आता पुन्हा चर्चा किंवा गॉसिप सुरू झालं आहे. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे की अजित पवारांचं शरद पवारांना सोडून जाणं आणि ज्या पद्धतीनं जाणं हे जसं आश्चर्यकारक होतं, त्यामुळे की पुढच्या काळात देखील असं काही घडणार नाही असं आपल्याला आत्ता सांगता येत नाही. लगोलग अजित पवार म्हणजे भेट झाली, त्यानंतर लगोलग अजित पवार हे दिल्लीला रवाना